महिलांना रात्री अपरात्री फोन करून एक तरुण त्रास देत होता। त्याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं इचलकरंजीतील स्वप्नील कुंभारला अटक केली। पोलिसांच्या चौकशी दरम्यान त्यानं कबनूरमध्ये केलेली घरफोडी उघडकीला आली। पोलिसांनी स्वप्नील कुंभारकडून दागिने, रोकड आणि चोरीचा मोबाईल जप्त केलाय। इचलकरंजी शहरातील काही महिलांना गेल्या 15 दिवसांपासून रात्री अपरात्री अनोळखी तरुणाचे फोन यायचे। त्यामुळे संबंधित महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली होती। इचलकरंजीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून याबद्दल तपास सुरू होता। महिलांना त्रास देणारा तरुण इचलकरंजीतील 3 बत्ती चौकातील स्वप्नील कुंभार असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। त्याला अटक केल्यानंतर त्यानं कबनूर इथल्या फरांडे मळ्यातील मीनाक्षी कोपद यांचं घर फोडून 1,35,000 रुपये किमतीचं मंगळसूत्र, रोख रक्कम, मोबाईल चोरल्याचं कबूल केलं। पोलिसांनी हा ऐवज आणि त्याची दुचाकी जप्त केली। चोरीच्या मोबाईलवरूनच तो अनेक महिलांना रात्री अपरात्री फोन करायचा, तसंच चोरीतील इतर काही मोबाईल ओढ्यात टाकल्याचं त्यानं सांगितलं। ही कारवाई उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली।